नर्मदे हर त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन 2013-14 व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 68वा। त्यासाठी मी हरिभक्तीपरायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे। आज नर्मदा परिक्रमा अनुभव कथनाचा हा 68वा भाग। यामध्ये छोटी बर्मान म्हणजेच उत्तर तटावर मोठी बर्मान आणि दक्षिण तटावर छोटी बर्मान, दोन्ही बाजूनी बर्मान आणि मध्ये ब्रह्मेश्वर, अशा ठिकाणी, अशा अतिपवित्र ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती मुक्काम झाला। आणि आपण बघितलं मागच्या भागामध्ये की नर्मदा परिक्रमा करत असता असे संकट येतच असतात, पण आपण घाबरायचं नसतं। नर्मदा मैयेवर सोडून दिलं, मैया असतेच सांभाळायला। कारण काही असेल पण आई असते, ती सांभाळीतच असते। म्हणून आपण आपलं जीवन तिच्यावर झोकून द्यायचं, ती बरोबर आपल्याला पूर्णपणे सांभाळते। नुसती या देहात आहे तोपर्यंतच नाही, तर आपण जेव्हा हा देह ठेवू तेव्हासुद्धा पुढचीसुद्धा ती तयारी करून ठेवते, पुढचीसुद्धा सगळी काळजी घेते। म्हणून तिला आई म्हटलेलं आहे। मग अशा नर्मदा मैयेच्या या पवित्र तीरावर भयंकर कठीण प्रसंगाला रात्री तोंड दिलं। कारण ज्या लोकांना परमार्थ कळायला लागला थोडा थोडा, कारण अर्धवट परमार्थ कळत असेल किंवा अर्धवट कोणतंही ज्ञान असेल तर ते त्रासदायक असतं। एकतर एकदम अडाणी असावा, नाहीतर एकदम खूप पूर्ण ज्ञानी असावा। आणि जरी अर्धवट ज्ञानी असला तरी त्याला ज्ञान आणखी शिकण्याची, आणखी ज्ञान मिळवण्याची इच्छा असावी, म्हणजे त्याने नेहमी विद्यार्थी अवस्थेत असावं। ज्याला काहीतरी विद्या अर्जन करायची, मिळवायची काही अपेक्षा आहे, तर तो विद्यार्थी असतो। माणसाने नेहमी विद्यार्थी अवस्थेतच असलं पाहिजे। माझं आता हे पूर्ण झालं आहे, माझं ते पूर्ण झालं आहे, आता मला काहीच गरज नाही, असं कधीच माणसाने म्हटलं नाही पाहिजे। तर जो पूर्ण ज्ञानी झाला त्यालासुद्धा एक दिवस जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं, जाणोनी नेनते करी देवा माझे मन। कारण मला या सगळ्या गोष्टींचा अगोदर ज्ञान दे आणि नंतर पुन्हा अज्ञान दे, म्हणजे हे सगळं या ज्ञानाच्या नंतर मला अभिमान माझा राहू देऊ नको, म्हणजे मला काहीच कळत नाही अशी पुन्हा माझी अवस्था करून टाक। म्हणजे मी जो परमार्थ करतोय तो परमार्थ मी काळजीपूर्वक करेल, ह्याच्यामध्ये चूक करणार नाही। नाहीतर उगाच काही चूक झाली की मग लोक म्हणतात आमची भोळी भक्ती आहे, आम्ही काय भोळे वारकरी आहोत, असं म्हणून चालणार नाही। समजून उमजून सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला त्रास होत नाही आणि पुढच्या पिढीला त्रास होत नाही, आणि आपल्यामुळे दुसऱ्या लोकांचे आपल्याला गालबोट लावायची हिंमत होत नाही। म्हणून आपण थोडं व्यवस्थित राहिलो, आपण आपला परमार्थ काळजीपूर्वक केला की ते सगळ्यांसाठीच सुखदायी होतं। म्हणून आणि एकदम अज्ञानी असले, खरोखरच अज्ञानी असला तर त्यालाही कोणता दोष लागत नाही, कारण त्याला कळतच नाही काही। मग आपण जो परमार्थ करतो आहोत, आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर, आता ते लोकही परमार्थ करत होते, परमार्थ करण्यासाठीच आलेले होते, पण त्यांच्याकडे हे ज्ञान नव्हतं। म्हणून तर अनेक प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनात होते। आता एवढ्या सगळ्या अडाणी लोकांना मला तर हिंदी बोलता येत नव्हती तेव्हा, नाहीतर मी त्यांना खूप काही समजावून सांगितलं असतं, पण त्यांना असं वाटायचं की हे चालत आहेत आणि हे म्हणतायत आम्ही पती पत्नी आहोत, तर मग ह्याच्या नाकात मुरणी का नाही, ह्याच्या कानात का काही नाही, गळ्यात फक्त एकच मंगळसूत्र आहे, आणखी हातात जास्त बांगड्या का नाही, जास्त जोडवे का नाही, कारण जोडवे म्हणजे सगळे बोटगच्च भरून, आता माझ्या एकाच जोडव्याच्या बोटातच फक्त जोडवे असणार आणि मंगळसूत्र, कुंकू, बस
आपल्याला काय पाहिजे? सौभाग्याचं लेणं. आणि साधना करत असताना आणि जंगलात फिरत असताना या सगळ्या गोष्टी चालत नाही आहे. परिक्रमेमध्ये संचय नको आहे आणि काय असेल तर मैयाला हे असं सहन होणार नाही. म्हणून हे सगळं अगोदर माहिती होतं. म्हणून ह्या गोष्टी नव्हत्या आमच्याजवळ. पण त्या माणसांचे असे प्रश्न होते आणि अशा शंका होत्या. तर माझ्या पतिदेवांनी त्यांच्या शंकेचं निरसन केलं. जंगलामधून चालावं लागतं. तुम्हाला काय माहिती इथं काय आहे? पण तिकडे खाली आपण महाराष्ट्राचा भाग, मध्य प्रदेश, गुजरातच्या बाँड्रीवर गेलं तर शुलपाणीचं जंगल आहे. त्या जंगलातून जायचं म्हटलं, सोनं घालून चाललं, नाकात कानात हे सगळं घालून चाललं तर तिकडेच धोपटून काढतील, तिकडं मारून टाकतील. मग साधना राहील बाजूलाच. आणि हे सगळे भोगांचा त्याग, सगळ्या अलंकार, हे सगळे विषयांचा भोगांचा त्याग म्हणजे नर्मदा परिक्रमा आहे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्या लक्षात आल्या तेव्हा त्यांना कळालं की परमार्थ काय असतो. आता एवढ्याच्याने इतकं थोडं सगळं कळणार आहे, पण जेवढं कळालं तेवढं तिथल्या पुरतं तर भरपूर होतं. म्हणून आता रात्री विश्राम करून पहाटे 4 वाजता उठलो आणि 4 वाजता उठून आता मैयेवर स्नानाला गेलो. कारण आता आनंदही तेवढाच होत होता की मैया, तू ज्याची त्याची जागा ज्याला त्याला तिथं बरोबर दाखवून देतेस. कारण तुझ्याकडे भीड नाही आहे. जे मी आत्तापर्यंत ऐकत होते ते खरंच आहे की तू म्हणत नाही. आता ते आमच्या अगोदरचे तिथं कथा करत होते, परमार्थ करत होते. तू त्यांची तेवढी काळजी घ्यायला पाहिजे होती. पण तू असं करून टाकलं की त्यांना माफी मागायला लावली. आमचा खूप मोठेपणा आहे असं नाही आहे, पण तुझा स्वभाव किती आहे एकदम तडकाफडकी. दुधाचं दूध, पाण्याचं पाणी. म्हणून मैयाचं खूप कौतुक वाटत होतं आज. आणि पहाटे उठून अंघोळीचे कपडे घेऊन आता मैयेवरती स्नानाला गेलो. मैयेचं स्नान अंधारात, तसं खूप लाईट वगैरे तिथं लावलेले होते मोठे, त्यामुळे सगळ्या घाटावर सगळीकडे उजेडच उजेड होता आणि लोकही खूप स्नानासाठी आलेले होते. म्हणून स्नान वगैरे केलं. कमंडलमध्ये पाणी भरून आणलं मैयाचं. तिथेही खूप पाणी प्यालो. कारण मैयाचं पाणी कधी प्यायचं म्हटलं तरी काही थंड लागत नाही आणि काही नाही. मग पाणी वगैरे पिऊन पाणी घेऊन आलो. घाट चढून वरती आलो. आता जी रूम आम्हाला दिली होती थांबायला त्या रूममध्ये येऊन आरती वगैरे केली. आता पुन्हा अष्टक आणि आरतीचा आवाज त्या लोकांनी ऐकला आणि खडखड खडखड खडबड सगळे आपापल्या आसनातून एकदम उठून सगळे बाहेर आले. एवढ्या थंडीत आता 5 वाजलेले होते. म्हणजे स्नान वगैरे करून येऊन 4 वाजता उठल्यामुळे आता 5 वाजलेले, तर 5, 5:15 वाजले होते. हे सगळे लोक उठले. आमची आरती वगैरे झाली आणि आता ते सगळे आम्हाला नर्मदेहार म्हणू लागले. त्यांना नर्मदेहार म्हणतात हेही माहिती नव्हतं. पण आम्ही आरती झाल्यावर नर्मदेहार वरती हात करून म्हणतो की ते आमच्या मैयासाठी म्हणतो. मैयालाच म्हणतो ते डायरेक्ट. तर त्या लोकांना वाटलं की त्यांनाही असं वाटू लागलं आपणही म्हणावं, म्हणून तेही मोठ्या मोठ्या नर्मदेहार म्हणू लागले. आणि एवढं झाल्यावर आता त्यांनी सांगितलं आम्ही आता मैयेवर स्नानाला जाणार आहोत. मग ते सगळेच एकही कोणी जात नव्हतं. सगळे धर्मशाळेत गरम पाण्याने आंघोळ करत होते. पण सगळे त्या दिवशी मैयेवर स्नानाला गेले. एवढ्या लोकांना बदलवण्याचं काम ही मैयाच करत होती. मैयेची जी इच्छा असेल त्या लोकांना नीट करायचं. पण आम्ही फक्त तिथं निमित्त नेऊन घातलं आम्हाला आणि केलं काम. तिला असं वाटत असेल ही एवढे दिवसाचे माझ्या किनाऱ्यावर राहता पण माझं स्नान का करत नाही. तिलाच ते घडवून आणायचं असेल, त्यांचं कल्याण करायचं असेल म्हणून ती तसं करत असेल. सगळे लोक स्नानाला निघून गेले आणि आता तो मनुष्यसुद्धा त्यांनी सांगितलं बाबाजी चहा वगैरे घेऊन जा. मग आम्ही सांगितलं नाही. आता हे लोक कधी यायचे स्नान करून, कधी चहा बनवायचे आणि आचारी वगैरे होते ते काही उठलेले नव्हते. अजून खूप वेळ जाणार होता आणि आता उजाडलं होतं. म्हणजे 5:30 पावणे 6 वाजत आलेले होते आम्हाला सगळं आवरेपर्यंत. आमचं सगळं आवरून सामान वगैरे बॅगेत भरून, ओले कपडे बॅगमध्ये घालून आता काठी कमंडल हातात घेऊन नर्मदेहर म्हणून आता तिथून निघालो. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या लोकांना खरंच काही अपेक्षा नाही आहे. कारण अनुभवाने आणि संगतीने सगळ्या गोष्टी कळत असतात. म्हणून त्यांच्या लक्षात आलं. ते आता तो मनुष्य थेट घाटापर्यंत आम्हाला वाट लावायला आला. तो मालक तर रात्रीच निघून गेला होता घरी. पण आता आम्ही घाटावरून पुन्हा खाली उतरलो आणि आता किनाऱ्याने चालू लागलो. नर्मदेहर आज वेगळाच आनंद भेटत होता. म्हणून पुढे काही अर्धा-पाऊण किलोमीटर पुढे चालून गेलो तर पुढे
आता पुढे मैया एकदम किनाऱ्याला खेटून वाहत होती. म्हणून आता थोडं वरती चढावं लागत होतं. वरती चढून आता सगळा शेताचा रस्ता. आणि सकाळी सकाळी 1-1.5 किलोमीटर चालून गेल्यावर लगेच एक छोटासा आश्रम लागला. म्हणजे असं किनाऱ्यावरती उंच टेकडीवर एका महात्म्याने, म्हणजे एका साधू महात्म्याने आश्रम बनवला होता. म्हणजे छोटीशी झोपडी होती आणि ते चहा वगैरे बनवत होते. काही ग्रामस्थही त्यांना सहकार्य करत होते. तर त्यांनी लगेच आवाज दिला, नर्मदे हर, रुको, चाय पिओ. कारण त्यांनी आश्रमच अशा ठिकाणी बनवला होता की तिथे त्या ठिकाणी परिक्रमावासी तिथून चुकलाच जाणार नाही. कारण तेवढाच रस्ता आहे परिक्रमावासीला त्या ठिकाणावरून जाण्याचा. आता माझा बर्मान घाटापासून आता पुढचा जो प्रवास सुरू होतो आहे, हा सगळा प्रवास माझा एकदाच झालेला आहे तेवढ्या जागेतला. कारण परत इकडून येण्याचा कधी चान्सच आला नाही. कारण काही कारणास्तव बाहेरच्या बाजूनच जावं लागलं. पुढच्या राघवच्या परिक्रमेच्या रेकॉर्डिंगमध्ये तसं मी तुम्हाला सांगूनच जाणार आहे की का किनाऱ्याने परत येऊ शकले नाही. कारण तो खूप मोठा भयंकर असे अनुभव आहेत ते. म्हणून आता किनाऱ्याने चालत होते. आता इथून पुढचं जरा आठवत बोलायचं जरा अवघडच राहील. पण तरीसुद्धा नर्मदा मैया बरोबर बुद्धी देते आणि नर्मदा मैया सगळं बोलून घेते. म्हणून आता बर्मानपासून 1-2 किलोमीटर आल्यावर ते छोटासा आश्रम होता. त्या महाराजांना विचारलं आश्रमाचं नाव वगैरे. त्यांनी सांगितलं अजून नाव दिलं नाही, आत्ताच सुरू केलं आहे. आणि त्यांनी सांगितलं आता चहा वगैरे दिला. आता काळा चहा, तिथं काही गाव जवळ नव्हतं, दूध वगैरे काही भेटण्याचा काही विषय नव्हता. पण काळा पण खूप छान असतो परिक्रमेमध्ये. कारण काळ्या चहाने जास्त एनर्जी येते आणि गोड चांगलंच असतं. म्हणून चहा वगैरे घेतला आणि आता पुन्हा तिथून निघालो. तर आता जवळजवळ 7 किलोमीटरपर्यंत छोटे छोटे गावं लागायचे साईडला, पण आम्ही किनाऱ्याने चालू होतो. आता किनाऱ्याचा प्रवास म्हटलं की तसं चालायला कठीण आणि शेतं खूप. शेताने कधी खाली उतर, वर चढ, खाली उतर असं चालूच होतं. तर पुढे छोटे छोटे गावं लागायची. पण आता 1-2 किलोमीटर पुढे चालून गेल्यावर पलीकडच्या बाजूला म्हणजे उत्तर तटावर तिथे रामघाट आहे. रामघाट म्हणजे त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीतामाई असं सांगतात की जेव्हा ते अयोध्येमधून आले तेव्हा ते या ठिकाणी आले होते मैयाच्या स्नानासाठी. कारण नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावरती कोणी तपश्चर्या केली नाही असा देव आणि असे ऋषी सापडणारच नाहीत की ते नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर गेले नाही आणि त्यांनी साधना केली नाही. मग भगवान प्रभू रामचंद्राने तिकडे तुम्हाला मागेही सांगितलं की कुंभेश्वर त्या भागातसुद्धा, हनुमंतेश्वर त्या ठिकाणीसुद्धा राम लक्ष्मणाने तिथे तपश्चर्या केलेली आहे. आणि या ठिकाणी ते स्नान करण्यासाठी आले की आता सगळं काही व्यवस्थित सुरळीत चाललेलं आहे. पण इकडे त्या ज्या ठिकाणी स्नान केलं ते ठिकाण म्हणजे त्याला ते रामघाट नाव पडलं. आता त्या बाजूने ते सांगण्यासाठी आम्ही किनाऱ्याने आलो नव्हतो. म्हणजे किनाऱ्याने तिकडून रस्ता नाही आहे, वरून यावं लागतं, चावर पाठा वगैरे त्या साईडने. म्हणून पुन्हा बाहेर जाऊन बाहेरून डायरेक्ट बर्मानला येता येतं. आणि तसं जर रामघाटला यायचं म्हटलं तर मागं यायचं आणि पुन्हा परत तिकडेच जायचं. म्हणून शक्यतो परिक्रमावासी एवढा कुटाणा करत नाही. जर 3 वर्षाची आणि निवांत परिक्रमा असेल तर येतात. पण तो रामघाट समोर होता. आता तिथूनही पुढे निघालो म्हणजे त्या महाराजांच्या, त्या साधूंच्या आश्रमाच्या बरंच पुढं गेलो. शेताच्या रस्त्याने आता चालू लागलो. जवळजवळ आता 7 किलोमीटर चालून गेलो तर एक अंडिया म्हणून गाव लागलं. आता त्या गावामध्ये सुद्धा एका ठिकाणी चहा घेतला आणि पुन्हा चालू लागलो. आता पुढे गेल्यावर पुन्हा 4 किलोमीटर चालून गेलो आणि मग लिंगा घाट म्हणून एक घाट लागला. आता त्या लिंगा घाट वरती गाव होतं, पण तिथून आता तसंच पुढे चालत होतो. नर्मदे हर चालूच आहे किनाऱ्याने जाता जाता. आता दिवसभराचा प्रवास असाच आहे. आता त्या लिंगा घाट ह्याच्या पुढं गेल्यावर पिठोरा घाट लागला आणि त्या पिठोरा म्हणजे तिथे सुखचैन नदी आहे. तर ती सुखचैन नदी म्हणजे
पाण्यातून पार करायचे. आता तिच्याबद्दल जास्त काही एवढं वर्णन नाही आहे. पण पुढे पिठोरा घाट म्हणजे समोरच्या बाजूला पिठेरा आहे आणि अलीकडून तो घाट आहे. पलीकडून म्हणजे उत्तर तटावर जे पिठेरा, ज्या महात्म्याने आम्हाला आश्रमामध्ये राहायला जागा दिली होती आणि त्यांच्याबद्दल चर्चा मी सांगितलेली आहे, तर ती मला वाटतं 48व्या भागामध्ये असू शकतं ते. तर त्या पिठेऱ्याच्या समोर हा पिठोरा घाट म्हणजे इकडून घाट आहे, इकडून नावेने सुद्धा लोक पलीकडच्या घाटाला जातात. असं दळणवळण चालू आहे त्या ठिकाणी. मग ती नदी पार करून आता पुढे निघालो. तर पुढे 2 किलोमीटर चालून गेल्यावर कोठिया म्हणून गाव लागलं. आता छोटे छोटे गाव किनाऱ्यावरती लागताच आहेत, पण सगळ्याच लोकांचा सेवाभाव असतो असं नाही आहे. कारण कधीकधी असं होतं की किनाऱ्यावर राहूनसुद्धा, मैयाच्या जवळ राहूनसुद्धा मैया कळत नाही. मग त्या कोठियापासूनही पुढे निघालो. पुढे बिछुआ घाट लागला. त्या बिछुआ घाट 4-5 किलोमीटरवर होता. आता दिवसभर चहा वगैरे घेऊन असं आमचं चालूच होता प्रवास. मग पुढे एक थरेरी म्हणून गाव लागलं. ते 2-3 किलोमीटर अंतरावर. आता दिवसभराचा प्रवास फक्त किलोमीटर मोजीत चालण्याचाच होता. कारण या गावापासून त्या गावाचं किती अंतर आहे. घाट आला, पाणी वगैरे भरून घ्यायचं, पाणी प्यायचं, कुणी चहा घ्या म्हटलं घ्यायचा आणि चालायचं. तर आता पलीकडचा किनारा जो होता म्हणजे पलीकडचा बाजू, तर आता तो जास्त काही त्याचा संपर्क कळत नव्हता. कारण तेवढ्या जागेमध्ये वरून जावं लागतं. म्हणून इकडून तिकडचं काही कळत नव्हतं की आपण कुठून गेलेलो आहोत. मग पुढे गेल्यावर आता पुढे एक भटेरा म्हणून गाव लागलं 4 किलोमीटरवरती. आणि नर्मदा परिक्रमा म्हणजे तसा आनंद मनाने घ्यायला गेलं तर खूप आनंद आहे, पण पायाचा विचार केला की थोडा त्रास होतोच. मग भटेरा गावाच्या पुढे गेल्यावर आता एवढं किलोमीटर चालून झालं आमचं. जवळजवळ आता 30-35 किलोमीटर चालून आलो आणि 35-36 किलोमीटर झालं असेल. अशा वेळी आता एक आश्रम लागला. तो आश्रम म्हणजे जलाराम आश्रम. कारण आता बराच टाईम झालेला होता. म्हणजे जवळजवळ 4-4:30 वाजलेले होते आणि 4:30 वाजलेला असता आश्रम होता मैयाच्या एकदम किनाऱ्यावरती. एवढा सुंदर आश्रम होता आणि तिथे एक बाबाजी होते. तिथे अन्नक्षेत्र आहे म्हणून त्या बाबाजीने स्वयंपाक बनवत होते आणि स्वयंपाक बनवता बनवता ते तीनदाच बाहेर येऊन बघायचे कोणी परिक्रमावासी आलेत का म्हणून. आम्ही नेमकं त्या ठिकाणावरून चाललो होतो आणि त्यांनी आवाज दिला, नर्मदे हर आओ. आता माझे पतिदेवाने आम्हाला तिघांना विचारलं जायचं का. आता आम्हाला वाटलं 4:30 वाजले, आत्तापासून कशाला थांबायचं. कारण आता वेगळाच मनात उत्साह होता की आता लवकरच आपण ओंकारेश्वरला पोहोचणार आहोत. हे एक मनात आशा होती, आनंद होता आणि त्या ओढीने आम्ही चालायचं म्हणत होतो. माझ्या पतिदेवांनी सांगितलं, या आश्रमात मी मागच्या वेळीसुद्धा थांबलो होतो, इथं माझा मुक्कामच झाला होता, तर या ठिकाणी आपण थोडं जाऊ. पण आता ते बाबाजी म्हणायचे इथंच थांबा, मुक्कामाला या, इथं जेवण मी स्वयंपाक बनवतोय, जेवायला या. मग म्हटलं आता गेल्यावर बाबाजी काही तिथं निघू देणार नाहीत. कारण ते म्हणतील आता किती वेळ राहिला, 1-1.5 तासात आता किती लांब जाणार आहे, थांबा इथंच. ते थांबून घेतील म्हणून आम्ही नाही म्हटलो आणि मी सगळ्यांच्या पुढे निघाले. मी कधी सगळ्यांच्या पुढं चालत नाही आणि तेव्हा पुढे निघाले. पुढे निघाले तसं मी मैयाचा विचार करायला पाहिजे होतं. हे थांबा म्हणत आहेत म्हणजे मैयाच म्हणते आहे. एवढे दिवस तर मनात तसं होतं, एवढे दिवस सगळं तसं त्या पद्धतीने चालू होतं. आजच मला काय भुरळ पडलं काही कळत नव्हतं. मी कोणाचं ऐकलंच नाही. म्हटलं नाही नाही थांबायचंच नाही. आता ते बाबाजी एवढे हाक मारायचे, एवढे म्हणायचे अरे काही करा पण या, अरे काय पुढे जाणार, अरे मी स्वयंपाक तुम्ही म्हणता ते बनवतो, असं करतो, एवढे म्हणायचे. माझे पतिदेव म्हटले थांबायचं का गं. मी म्हटलं नाही नाही. आणि का कुणास ठाऊक मी कुणाचंच ऐकलं नाही आणि पुढे चालतच राहिले. आता मी पुढं गेल्यामुळे ते बाबाजी म्हटले अरे माताजी का पुढं पळताय, अरे माताजीला म्हणा थांब तरी. पण मी ऐकलंच नाही आणि पुढेच चालत होते. तेवढ्यात बाबाजी हाकाच मारत होते. माझे पतिदेव म्हटले ठीक आहे, ती गेली आता पुढे बरीच लांब, आम्ही जातो. मग आता बाबाजी खूप नाराज झाले असावे, मैयाही नाराज झाली असावी. मग आम्ही पुढं गेलो.
त्या आश्रमाच्या पुढं गेल्यावर पुढे एक काजूनगर म्हणून गाव लागलं. आता ते 2-3 किलोमीटर अंतरावर असेल ते काजूनगर. 2-3 किलोमीटर आम्ही चालून गेलो आणि त्या काजूनगर गावाच्या पुढेही बघितलं तर, कारण आम्हाला मागे एका भटेरा वगैरे त्या गावाच्या तिथे पुलावरती एक महात्मा भेटला होता आणि त्या महात्म्याने सांगितलं, तुम्ही पुढं कुठं जाणार मुक्कामाला? आम्ही म्हटलं काही नक्की नाही. तर माझ्या पतिदेवाला त्या महात्म्याने सांगितलं. त्यांनी एक महाराष्ट्रातली गोष्टही सांगितली होती, ती म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची, की त्यांनी गाढवाला पाणी पाजलं होतं तीर्थयात्रा करत असता. तर ती गोष्ट, ती कथा त्या महात्म्याने माझ्या पतिदेवाला सांगितली, म्हणजे आम्हाला सगळ्याला सांगितले. तुमच्या महाराष्ट्रात अरे इतके मोठे मोठे महात्मे आहेत. आम्ही म्हटलं हो, खूप मोठे मोठे महात्मे आहेत महाराष्ट्रामध्ये, कारण महाराष्ट्र ही संतांचीच भूमी आहे. त्यांनी सांगितलं हो, तुमच्या महाराष्ट्रामध्ये ना आणखी खूप ज्ञानेश्वर महाराज आहे, तुकाराम महाराज आहे. पण असं वाटायचं यांना एवढं कसं माहिती आहे ते, कारण ज्यांचं शरीर महाराष्ट्रातलं असलं ना की त्यांना महाराष्ट्राचा तेवढा आदर असतो त्यांच्या अंतःकरणामध्ये. म्हणून आम्ही सांगितलं हो, पण असं वाटायचं हे सुद्धा महाराष्ट्रातले असावे, पण आपण साधूला विचारू शकत नाही आणि विचारायची काही गरजही नसते. त्यांनी सांगितलं आता पुढे कुठं मुक्काम करणार? आम्ही सांगितलं होतं आमचं काही नक्की नाही. मग त्यांनी सांगितलं होतं की पुढे काजूनगरच्या पुढे एक तुम्हाला नदी लागेल, ती नदी म्हणजे शक्कर नदी लागेल आणि त्याच्या पुढे शोकलपूर आहे. तर त्या शोकलपूरमध्ये तुम्ही मुक्काम करा. तिथं ब्राह्मणांची वेद पाठशाळा आहे, तिथे खूप विद्यार्थी आहे, शिकायला तुम्हाला जेवण वगैरे मिळेल आणि मी तिथं फोन करतो. त्या महात्म्याने तसं सांगितलं. म्हणून आम्ही त्या जलाराम आश्रमामध्ये, की जिथं बाबा हाक मारत होते, त्या आश्रमाचं नाव होतं जलाराम आश्रम, म्हणून तिथं थांबलो नाही. पुढे गेल्यावर 2-4 किलोमीटरवर ते काजूनगर लागलं आणि त्याच्या पुढे काजूनगरच्या पुढे एक नदी लागली. ती नदी म्हणजेच शक्कर नदी. आता ती शक्कर नदी, आता त्या नदीपर्यंत जाता जाता आम्हाला दिवस मावळला होता, म्हणजे अंधार पडायला लागला होता. रानातले सगळे लोक घरी येत होते, रानातले गुरं घरी येत होते. अशा वेळी आम्हाला ती नदी पार करायची आहे. आता फिरून मैयाच्या किनाऱ्याला जाऊन मग त्या नदीच्या किनाऱ्याने बरंच लांब जायचं आणि मग तिथे थोडा कमी आहे ना, त्या ठिकाणी मग वरती चढायला, म्हणजे ती नदी पार करायला रस्ता आहे. आता तिकडे गेलो. आता अंधार किर्र झालेला आहे. एवढी धावपळ हाताने करून घेतली की नर्मदा मैयेचं ऐकलं नाही, जे बाबाजी हाक मारत होते त्यांचं ऐकलं नाही. मग आता आमची अशी पंचायत झाली, त्या नदीतून जायचं, पण कुठून रस्ता आहे सांगायला कुणीच नाही. पाण्यातून नदी पार करायची, कुठूनही करू शकत नाही. मग आता तिथं किनाऱ्यावर उभं राहिलो आणि मोठ्याने माझ्या पतिदेवानी 2दा हाक मारली, नर्मदे हर, नर्मदे हर. जेव्हा हाक मारली तेव्हा लगेच कुणीतरी म्हणू लागलं, बाबाजी थोडा आगे हो, थोडा आगे से. आणि थोडा पुढे झालो ना तर तिथे एक दगड होता. त्यांनी सांगितलं हो पत्थर आहे ना, हो पत्थर के पास से. आणि खरोखर त्या दगडाजवळून पाऊल वाट होती, म्हणजे पाण्यातून दोन्ही बाजूनी वाळू आहे आणि बरोबर त्या नदीचा पाण्याचा अंदाज येऊ लागला की ही पाऊलवाट बरोबर पुढे समोर निघते. आता आमच्याकडे मोबाईलची बॅटरी, 4घे जण त्या नदीला, त्या शक्कर नदीला पार करून वरती चढलो. आता वरती चढलो पण काहीच कळेना, कारण गावही दिसेना, वस्ती दिसेना. मग पुन्हा हाका मारायला लागलो तर पुन्हा एका बाबाने पुन्हा सांगितलं अंधारात, बाबाजी वही से आगे आओ. आता त्या पाऊल वाटेने बरंच पुढे गेलो तेव्हा पुढे ती वेद पाठशाळा लागली. तिथं गेलो तर तिथं गेल्यावर अशी पंचायत झाली, कारण आता खूप थकलेलं होतं, दिवसभर जेवणही केलेलं नव्हतं. मग अशा थकलेल्या अवस्थेमध्ये आम्हाला वाटलं आता जेवण मिळणार, आयतं जेवण मिळेल. आणि मग कारण त्या बाबांनी सांगितलं असेल महात्म्याने फोन करून पुढे. तिथं गेलो तर तिथे सगळे ते विद्यार्थी होते, लहाने मोठे सगळेच होते. आता तिथं गेल्यावर आसन लावायचं. तिथं आणखी काही परिक्रमावासी आहेत मध्य प्रदेशचे, तर ते परिक्रमावासी त्यांनी आपलं घेतलं सीधा कोरडा आणि बसले बनवत. पण आम्ही गेल्यावर आता आम्हाला एवढी रात्र झालेली, 7 वाजले असावे, एकदम अंधार किरत झालेला होता. आम्ही
त्या नदीतूनच हातपाय धुवून वरती गेलेलो होतो. गेल्यावर आसन कुठं लावायचं त्यांनी सांगितलं तर पडवीतच लावा. आता भयंकर थंडी, पण त्या लोकांना काय घेणं आहे. त्यांनी सांगितलं बाहेरच लावा. आता पडवीत आसन लावलं, ठीक आहे. मग आम्ही आरती वगैरे करून घेतली. आम्हाला वाटलं आता जेवणाचा टाईम झाला की ती आम्हाला जेवायला बोलवतील. आरती वगैरे केली आणि आरती झाल्यावर आता 7:30 पावणे 8चा टाईम त्या विद्यार्थ्यांच्या जेवणाचा. त्यांची घंटा झाली आणि ते जेवायला गेले. आता आम्ही निघालो, आम्हाला काय माहिती. आम्ही निघालो, पण त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांचं चालू आहे. आता विद्यार्थ्यांचं चालू आहे म्हटल्यावर ठीक आहे. आम्ही पुन्हा आमच्या जागेवर बसलो. विद्यार्थ्यांचं जेवण झालं आणि मग तरी त्यांनी आम्हाला म्हणायला पाहिजे होतं जेवा म्हणून. मग काहीच माहिती नाही. ते म्हटले नाही जेवा म्हणून. आणि आता आम्हीच विचारू लागलं. माझ्या पतिदेवाने विचारलं भोजन की कैसी व्यवस्था आहे. ते म्हटले भोजन की बनाव पाव. जे महात्मा होते ना तिथे जे पंडितजी, त्यांनी सांगितलं बनाव पाव. अरे ते म्हटले मग तुम्ही लवकर तरी म्हणायचं ना. आता आम्हाला वाटलं इथं अन्नक्षेत्र आहे, पुस्तकात लिहिलेलं आहे, आणखी लोकही सांगतात. तिथं मागे एका महात्म्याने सुद्धा सांगितलं, त्यांचं नावही सांगितलं. ते म्हटले ते महात्मा काही सांगतात, इथं काही अन्नक्षेत्र वगैरे नाही, जेवण काही बनवून मिळत नाही, तुम्ही तुमचं बनवा. आता तर एखाद्या दगडाला सुद्धा पाझर फुटला असता, पण यांनी बनवलेलं जेवण आम्हाला दिलं नाही. आम्हाला थोडं वाईट वाटलं, पण ती आमची चूक होती, माझी चूक होती ती, की कारण आपण केलेलं पाप, आपण केलेली चूक आपण उघड सांगितली तर त्याचं दोष आपल्याला लागत नाही. पुण्य केलेलं कधीच सांगायचं नसतं आणि पाप केलेलं कधी सांगितल्याशिवाय राहायचं नसतं. म्हणून ती माझी चूक होती. मी तिथं बाबाजी बोलवत होतं तिथं थांबलो नाही, इथं आलो. आता इथं उपाशी झोपायची वेळ आली. आता काय करायचं. मग नर्मदा मैयाला म्हटलं आता काय करायचं. पण आता मैया आज सहकार्य करणार नव्हती, कारण हाताने केलेलं होतं ना आम्ही. म्हणून आता माझ्या पतिदेवांनी सांगितलं काय करायचं. आता सगळे म्हटले उपाशी झोपणं आता अशक्य आहे, कारण आपण दिवसभरसुद्धा काही खाल्लेलं नाही आहे. आता जेवण केलंच पाहिजे. 8 वाजता आता त्या महात्म्याने म्हणजे त्या पंडितजीने मग 8 वाजता आम्हाला पीठ दिलं आणि डाळ दिली. 8 वाजता माझ्या पतिदेवांनी तिथं चूल, त्या मध्य प्रदेशच्या लोकांनी चूल पेटवलेली विस्तू होता. मग इकडून तिकडून सरपण गोळा केला आणि ती चूल पेटवली. माझ्या पतिदेवांनी पीठ मळवलं तोपर्यंत त्याच्यावर डाळ शिजली. 8 वाजता बरं का. आणि तिथून पुढे आता डाळ शिजून झाली आणि मग चपात्या लाटायच्या आहेत. पण आता माझा पाय खूप दुखू लागला आणि खूप थकवा आल्यासारखं झालं, कारण खूप चाललेलं होतं. माझ्या पतिदेवांनी सांगितलं तू थोडा आराम कर. मग आम्ही करतो चपात्या. मग शेळके बाबांनी त्यांनी उलथण्याने चपात्या भाजल्या, माझ्या पतिदेवांनी चपात्या बनवल्या. आता स्वयंपाक हाताने बनवला तोपर्यंत आता 9 वाजलेले होते आणि 9 वाजता जेवण केलं. आरती झालेली होती. जेवण वगैरे करून मग आता त्यांचे सगळे भांडे घासून द्यायचे. भांडे काही असे नुसते धुवून वगैरे असं चालणार नाही. आता तिथं वेदपाठ शाळा आहे आणि सगळे ब्राह्मण आहेत. मग आता ते सगळं व्यवस्थितच झालं पाहिजे. मग नळावरती, आणि थंडी तर भयंकर, पुन्हा गार पाण्यात हात घालायची हिंमत होत नाही. मग तिथं नळावर सगळे भांडे वगैरे त्यांचे घासून दिले आणि भांडे घासून दिल्यावर ती चूल होती ना, त्या चुलीच्या बाजूने सुद्धा त्यांनी सांगितलं तिथं पाणी वगैरे मारून घ्या. मातीतच होतं, पण त्यांनी सांगितलं पाणी वगैरे मारून सगळं स्वच्छ करून द्या, शुचिर्भूत झालं पाहिजे. सांगितलं ठीक आहे. माझ्या पतिदेवांनी बादली भरून आणली, तिथं पाणी वगैरे मारलं, ती राख वगैरे आत व्यवस्थित दाबून ठेवली, लाकडं विजून बाजूला ठेवले, सगळं व्यवस्थित, की नको त्यांना आपला राग यायला आणि नको कोणी आपल्याला शाप द्यायला. मग हे सगळं व्यवस्थित झाल्यावर आता आम्ही बऱ्याच रोट्या बनवलेल्या होत्या. मग एकदा जेवढं पीठ त्यांनी दिलं आहे, आता ते पीठ ते मागंही घेत नसतात आणि आपण बनवलेल्या रोट्याही ते घेत नसतात. मग आम्ही रोट्या खाऊन 7-8 रोट्या पुन्हा उरल्या. मग आम्ही त्या रोट्या तशाच पिशवीमध्ये जपून म्हणजे कापडात बांधून ठेवल्या, की आपल्याला सकाळी कुठं कामं येतील. कारण किनाऱ्याने चालतो आहोत, स्वयंपाक बनवावाच लागतो. कधी अन्नक्षेत्र असतं, कधी नसतं. त्या रोट्या आता तशाच बॅगेत ठेवलेल्या आहेत आणि तिथे त्या बाहेर पडवीमध्येच आसन लावलेलं आहे. जेवण वगैरे एवढ्या उशिरा झालं म्हटल्यावर आता 9:30 वाजून गेलेले आहेत. आणि माझ्या पतिदेवांनी सांगितलं आता काही जास्त लवकर चालण्याची घाई करायची नाही, कारण आता इथून ह्या नदीत उतरायलासुद्धा अवघड आहे आणि मय्यत जायलासुद्धा अवघड आहे.
म्हणून आता आपल्याला मय्यवर स्नानाला जाता येणार नाही, या नदीतही जाता येणार नाही. नाहीतर संगम आहे, पण संगम खूप पुढे आहे आणि तिथे खूप पाणी आहे. तिथं संगमावरती स्नान होईल अशी काही व्यवस्था नाही आहे. म्हणून आपण इथंच नळावरती स्नान करू आणि थोडं उजाडल्यावरच निघू. म्हणून आम्ही सगळेजण असं ठरल्याप्रमाणे आजच्या या ठिकाणी आपापल्या आसनावरती बसून आता सर्वांना एकमेकांना नर्मदे हर म्हणून आजचा विश्राम इथेच झाला. म्हणून इथेच थांबते. नर्मदे हर.